गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दिनांक 17 मार्च रोजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयंतराव जगताप यांच्यासह 272 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र ज्या बागल कुटुंबाची आदिनाथ कारखान्यावर गेली अनेक वर्ष सत्ता होती, त्या बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे आता त्याची करमाळ्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक कारणामुळे गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. हा साखर कारखाना सुरू करण्याचे मोठे चॅलेंज समोर असतानाही 21 संचालक पदासाठी 272 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक अर्ज आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच गटातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी 10 पासून तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. दाखल उमेदवारी अर्जाची मंगळवारी 18 मार्च रोजी छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज 2 एप्रिल पर्यंत मागे घेता येणार आहेत. त्यामुळे माघारीपर्यंत सर्वांचं लक्ष असणार आहे. माजी आमदार जयंतराव जगताप यांनी बंद असलेल्या कारखान्यावर कर्जाचा आणखी बोजा नको म्हणून कारखाना बिनविरोध करण्यात यावा असा प्रस्ताव मांडलाय. त्यामुळे त्यावर तालुक्यातील पुढारी एकत्र येतात का हे मात्र आता पाहावं लागणार आहे. आदिनाथ कारखान्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ, माजी सभापती गहिनीनाथ नणवरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शंभूराजे जगताप, अमोल गाडगे, सुजित बागल, माजी संचालक दशरथ कांबळे, रमेश कांबळे, हरिदास केवारे, धुळाभाऊ कोकरे, प्रशांत पाटील, नवनाथ झोळ या प्रमुख नेते मंडळींचे अर्ज आले आहेत. मात्र आता किती अर्ज मंजूर होणार, किती माघारी घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे.